राम मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे परवा गेलो होतो नायगरावरती आणि परवा म्हणजे आमचं 2-4 महिन्या आधी पण असते. तर अमेरिकेतलं एकदम भारी ठिकाण म्हणजे नायगरा. कधी आलात तर जायला विसरू नका कारण एकदम भारी आहे. आणि इथं कसं असते माहिती का, मेड ऑफ द मिस म्हणून अशी एक बोट ठेवलेली असते आणि तिथं बोटमधून आपण नायगराच्या खाली जायचं. तर कसं आहे, वरून पाणी पडत असतंय, आपल्याला वाटतं वाव लय भारी दिसल आणि तिथे गेल्यावरती कळतंय यार. कारण कसं आहे माहिती का, एवढं वरनं पाणी पडत असते की नाही, त्याच्यामुळं सगळीकडे असं धुक्यासारखं दिसायला चालू होते. आणि घ्या की राव, त्या नायगराचं पाणी फोनमध्ये पडलं आणि माझा फोन बंद पडला. लई महागात ट्रिप पडली राव, काय सांगायचं तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढा मोठा नायगरा आहे का नाही, तर एका सेकंदाला 28 लाख लिटर पाणी वरनं कोसळत असते आणि खाली असं मस्त असं सगळेजण अंघोळ करत असतात. आणि ही कॅनडाची साईडची बाजू आहे, वॉच टॉवर म्हणतात त्याला. आणि वरती जायचं आणि मस्त असं नायगराचं दर्शन घ्यायचं. त्यांनी रेनकोट दिलेला होता. पोरं मस्त मजा करत होती. वरनं नायगराचं पाणी पडत होतं. आता हा नायगरा 12,000 वर्षापूर्वीपासून वाहतोय. तर नायगरा नदीचं पाणी असं मस्त असं नायगराच्या खाली असं वाहायला येते. तर सांगायची गोष्ट म्हणजे रात्रीचं एकदम भारी दिसत आहे, कारण त्याच्यावरती कॅनडाच्या साईडनं अशी लाईट मारलेली असते. त्यामुळे नायगरा असा कलरफुल दिसायला चालू होते. आणि रात्रीचं फायरवर्क्स पण असतात. त्यामुळं कधी रात्री गेला तर फायरवर्क्स बघून या. अमेरिकेतलं एकदम भारी ठिकाण कधी आलात तर विसरू नका जायला. कारण कसं आहे माहिती काय, नायगरा एकदम भारी आहे. म्हणजे निसर्ग काय असतोय हे नायगरा बघितल्यावरती कळते. एकदम